या दिवशी अशी एक वस्तू आहे, जी कोणी व्यक्ती खाईल त्याच्या घरात सकारात्मक आणि सौभाग्य येऊ शकते. 3 मार्च 2026 जीव गेला तरी चालेल, पण चुकूनही ही 5 कामे करायची नाहीयेत. अन्यथा चंद्रदेव व राहू केतू तुमच्यावर नाराज होतील. घरात दारिद्र्य आणि गरिबी येईल. या दिवशी चुकूनही ही 5 कामे आपल्याला करायची नाहीयेत. या वर्षीचे चंद्रग्रहण अत्यंत श्रेष्ठ, शुभ आणि त्याचबरोबर संवेदनशील योग घेऊन येत आहे. विशेष असे काही खगोलीय योग तयार होत आहेत. या दिवशी शिवयोग, धनयोग, नक्षत्रयोग, अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग निर्माण होत आहेत. यावेळचे चंद्रग्रहण अधिक खास आहे, कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून स्वरूपात भारतात दिसणार आहे. वैज्ञानिक सांगतात की जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते, तेव्हा सूर्याच्या लाल किरण पृथ्वीच्या वातावरणातून वाकून चंद्रावर पडतात. त्यामुळे चंद्र हा पूर्णपणे लाल दिसतो. याच दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करण्यासाठी येतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात. वेद पुराणात अशी होळी आणि चंद्रग्रहण योग तब्बल 152 वर्षानंतर आला आहे. या दिवशी केलेली पूजा, साधना आणि क्रियाविधी ही व्यर्थ जात नाहीत. या दिवशी काही उपाय करून आपण जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या आणि अडीअडचणींपासून मुक्त होऊ शकता. परंतु दुसऱ्या बाजूला या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही कामे करण्यास कठोर मनाई आहे. कोणतीही स्त्री किंवा पुरुष जर अज्ञानाने किंवा माहितीशिवाय या 5 कामांपैकी काही कामे केली, तर चंद्रदेव आणि ग्रहांच्या नकारात्मक दशेमुळे या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यभर निराशा सहन करावी लागणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण 152 वर्षानंतर आले आहे, कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून ते ब्लड मून स्वरूपात असेल. या दिवशी अशी एक वस्तू आहे, जी कोणी व्यक्ती खाईल त्याच्या घरात सकारात्मकता आणि सौभाग्य येऊ शकते. सर्वात प्रथम जाणून घेऊयात की हे चंद्रग्रहण भारतात किती वाजता सुरू होईल आणि कधी संपेल. याचा सूतक काळ किती असेल किंवा भारतातील कोणकोणत्या राज्यात ते दिसेल. हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल, जे भारतातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात दिसणार आहे. ते दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 समाप्त होईल. याचा सूतक काळ आहे सकाळी 5:20 पासून सुरू होईल. जर घरात गर्भवती स्त्री असेल, तर तिने चुकूनही घराबाहेर जाऊ नये. जर तुम्ही महिला असाल, तर या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका. डोक्याला पण आपल्याला या दिवशी तेल लावायचं नाहीये. याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहाची पीडा सहन करावी लागेल. या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी आपल्याला अर्पण करायचं नाहीये आणि तुळशीला स्पर्शही करायचं नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे जसे ग्रहण चालू होईल तसे पैसे द्यायचेही नाही आणि घ्यायचेही नाही. कोणाचा बिझनेस असेल तरीही या गोष्टी तुम्ही लक्ष द्या, नाहीतर वर्षभर तुम्हाला बऱ्याचशा समस्यांना सामोरे जावे लागेल. चौथी गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण लागल्यानंतर पती पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे. 5वी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न म्हणजेच पहा जसे की मांस, मच्छी, अंडी यांचे सेवन करू नका. धूम्रपानही या दिवशी करायचं नाहीये. काही लोक पहा मंगळवारी केस कापतात. आता ह्या येणाऱ्या आहे ना, मंगळवारी चंद्रग्रहण आहे. तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही केस कापू नका, नखं कापू नका आणि यामुळे आहे ना, तुम्हाला खूप त्रास होईल तुम्ही जर या गोष्टी केल्या तर. तर पहा, या दिवशी दारासमोर आपल्याला चप्पल ठेवायचीही नाहीये. चप्पल ठेवतो आपण आले की दारासमोर, तेही आपल्याला टाळायचे आहे. कारण आहे ना, शास्त्रामध्ये असं लिहिले आहे की जो व्यक्ती ग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पल सोडतो, त्याच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो. अशा घरातील बरकत पूर्णपणे थांबते. झाडू स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून वेद पुराणांमध्ये सांगितले आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्रप्रकाश घरातील झाडूवर पडू नये. आता काही असे उपाय आपण पाहूयात, ज्यांना केल्यास तुमच्या नशिबाचे दरवाजे हे उघडणार आहेत. पहा, घरात धन आगमनासाठी महाउपाय. नंबर 1 ला येतो, चंद्रग्रहण सुरू होण्या अगोदर एक पिवळी वाटी आपल्याला घ्यायची आहे.
त्यात गंगाजल भरायची आहे त्या वाटीमध्ये आणि त्यात 1 रुपयाचे नाणे ठेवून ती वाटी आपल्याला 3:20 किंवा 3:20 पूर्वी ही वाटी आपल्याला घराच्या छतावर अशी ठेवायची आहे की जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. पुढील दिवशी 4 मार्चच्या दिवशी आपल्याला स्नान करून ती वाटी खाली घेऊन यायची आहे आणि गंगाजल ठेवलेले ते पाणी तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ती वाटी ठेवून द्यायची आहे. फक्त हा उपाय आपल्याला चंद्रग्रहणाच्या दिवशीच करायचा आहे. नंतरनं राहू केतूची दशा असेल तुमच्या पाठीमागे तर ग्रहण संपल्यानंतरनं स्नान करायची आणि नंतरनं आता पहा नजदीक जर कुठे पिंपळाचा वृक्ष असेल तर तिथे जायचं. त्या झाडाखाली आहे ना तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि 2 लवंगा जाताना घेऊन जायच्या. अखंडित लवंगा आपणाला समजतात तर त्या लवंगा घेऊन जायच्या आणि त्या लवंगा आहे ना पायापासून डोक्यापर्यंत अशा 7 वेळा उतरायच्या आणि त्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकून द्यायच्या. हा उपाय का करायचा तर लवंगा आहे ना राहू केतू दोष दूर करण्यास मदत करत असतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला अजून एक काम करायचं आहे. काय करायचं मार्केटला जायचं, एक कुलूप घेऊन यायचं, नवीन कुलूप घेऊन यायचं. ग्रहणाच्या दिवशी ते कुलूप दिवसभर छतावरती ठेवायचं, दिवसभर आणि रात्रभर छतावरती आपल्या टेरेसवरती ठेवून द्या. तुम्हाला जर टेरेसला जायची सोय वगैरे नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये वगैरे ते ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्याच्या नंतरनं टेरेसला जायचं, ते कुलूप जिथे ठेवलेलं आहे ते कुलूप चावी घेऊन एखाद्या मंदिरात जायचं आणि त्या मंदिरातील पुजाऱ्याला हे कुलूप दान करायचं आहे. हा साधा उपाय तुमच्या आहे ना नशिबाचे दरवाजे नक्कीच उघडणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की घरात कधीही पैशाची तंगी येऊ नये तर काय करायचं घरातील गृहिणीने ग्रहणाच्या वेळी आहे ना पूजा घरात एक लाल वस्त्र घ्यायचं, छोटंसं का होईना लाल कापड घ्या. त्यात 2 लवंगा, 1 पिवळी कवडी, 1 गोमती चक्र, 2 वेलदोडे आणि थोडीशी पिवळी मोहरी टाका. 1 रुपयाचा सिक्का त्याच्यामध्ये ठेवा. त्या पोटलीला गाठण बांधा. साईडला तुपाचं निरंजन लावा आणि एक मंत्र मी सांगत आहे तो बोलायचा आहे तुम्हाला. ही पोटली काय करायचं हातात घ्यायची आणि लक्ष्मीचा एक बीजमंत्र बोलायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः. तुम्ही या मंत्राचा जप 11 वेळा करा, 21 वेळा करा, पण आवर्जून करा आणि ती पोटली आहे ना तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि रोजची रोज तिला हळदी कुंकू वाहून तिची पूजा करायची आहे. तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे. ग्रहण हे जेवढे वाईट असते तेवढे चांगलेही असते. अमावस्या पौर्णिमा आपण वाईट धरतो पण त्या चांगल्याही असतात. फक्त सेवा करत आपण राहिलं पाहिजे. नशिबाचे दरवाजे जर उघडायचे असतील तर ह्या छोट्या छोट्या सेवा खूप महत्त्वाच्या असतात. तर ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत, जे काही उपाय सांगितलेले आहेत ते आवर्जून करा आणि ग्रहणाच्या दिवशी बाहेरचे परान्न अजिबातही खायचं नाही. चुकूनही कोणी काहीही देऊ द्या, अजिबात नाही. कोणता प्रसाद जरी असला तरी क्षमा मागा देवाची आणि तो प्रसादही तुम्ही ग्रहण करू नका. चला मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.